नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकर नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर सुप्रदेव जय महेश्वर। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो। यंदा हा सण शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 या दिवशी साजरा केला जाणार आहे। या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते। नागपंचमीचा काय आहे शुभ मुहूर्त जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे। या दिवशी पूजेसाठी 3 तासांचा अवधी असेल। या काळात पूजा करणे शुभ मानले जाते। मित्रांनो, शिवशंकरांच्या गळ्यामध्ये ज्याला मानाच्या कंठ्याचे स्थान प्राप्त झालेले आहे आणि भगवान विष्णूंचेही जो सागर तळी आसन झालेला आहे असा जो नाग, त्याचा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते। हा एक कुळधर्म कुळाचारच आहे। मित्रांनो, श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात। पाटावर किंवा घरातील भिंतीवर हळदीने नागाच्या प्रतिमा काढून त्यांची सुवासिनी पूजा करतात। सायंकाळी गावाबाहेरील वनामध्ये जाऊन वारुळांचीही पूजा केली जाते। फेर धरतात, हाताला मेहंदी लावतात, झुल्यावर झोके घेतात, नागांची गाणी गातात। असा हा या निमित्ताने आनंद उत्सवच साजरा करण्यात येतो। मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया काहीही चिरत नाहीत, कापत नाहीत, तळत नाहीत, धगीवर तवा ठेवीत नाहीत आणि म्हणून त्या दिवशी पुरणाचे उकडीचे दिंड हेच पक्वान्न प्रामुख्याने घरोघरी करण्यात येत असते। दुपारी नागोबाला दूध असे ओरडत नागोबावाला येतो। त्याच्या टोपलीत जिवंत नाग असतो। त्याला गृहलक्ष्मी हळद कुंकू लाया वाहतात, दूध घालतात, केलेल्या दिंडाचाही नैवेद्य दाखवतात, वस्त्र आणि दक्षिणा देतात। मित्रांनो, नागपंचमीची काय आहे कथा जाणून घेऊया। मित्रांनो, एक होता शेतकरी। सूर्योदय झाल्यावर त्याने आपले शेत नांगरण्यास सुरुवात केली। जमिनीत त्याचा नांगर जाताच तेथे असलेल्या वारुळातील नागपिल्लांना त्याचा फाळ लागला आणि ती मेली। नागिन तेथे दूर होती, ती संतापली। तिथे त्या शेतकऱ्याला आणि तेथेच पड्याळीत असलेल्या त्याच्या बायका पोरांना भराभरा दंश तिने केला। त्यामुळे ते सर्वजण मरण पावले। या शेतकऱ्याचा कुळवंश नष्ट करण्याची नागिनीची इच्छा होती, परंतु त्या शेतकऱ्याची एक मुलगी शेजारच्या गावात सासरी होती। नागिन तेथे गेली। त्या मुलीला दंश करण्यासाठी ती पुढे सरसावली। तोच तिला तेथे एक वेगळेच मंगळ दृश्य दिसले। त्या मुलीने चंदनाच्या पाटावर केशराच्या गंधाने नागांच्या प्रतिमा काढलेल्या होत्या। त्यांची अतिशय सुंदर पूजा केली होती। दिंड, लाया, दूध यांचा नैवेद्य तेथे ठेवलेला होता। दिवे तेथे तेवत होते। त्या मुलीने डोळे मिटून घेतले होते। नागदेवांची ती आराधना करीत होती। मित्रांनो, ही पूजा पाहताच ती नागिन एकदम खुश झाली। तिथे त्या नैवेद्याचे सेवन करण्यास सुरुवात तिने केली। त्याचा आवाज झाला म्हणून त्या मुलीने डोळे उघडले। पाहते तो काय, समोर जिवंत नागिन। मुलगी घाबरली। तेव्हा नागिन तिला म्हणाली, बालिके घाबरू नकोस, मी तुला दंश करणार नाही। आणि मग त्या नागिनीने तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली। तेव्हा ती मुलगी दुःखावेगाने रडू लागली। नागिनीने तिला उगी केले व ती म्हणाली, बालिके, तुझी ही नागपूजा पाहून मी संतुष्ट झाले आहे। तुला हवा तो वर माग। माझे आई वडील, भावंडे यांना तू लागलीच जिवंत कर। माहेरी व सासरी सर्वांना सुखी ठेव, सर्वांना दीर्घायुषी कर, असा वर मुलीने मागितला। नागिन तिला तथास्तु म्हणाली आणि निघून गेली। मुलगी धावत माहेरी आली। सर्वजण जिवंत झालेले होते। त्यांनी सर्वांनी मिळून नागपूजा केली, आनंद सोहळा साजरा केला। तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा। मित्रांनो, नाग हे कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र होत। त्यांची संतती पुढे वाढत गेली। अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक हे नागांचे 8 प्रकार मुख्य आहेत। भगवंताने दशावतार घेतले। नाग हा त्यांच्या सानिध्यातील भक्त।
भगवंताच्या 10 अवतारांचे प्रतिकात्मक चिन्ह म्हणून त्याने आनंदाने आपल्या फणीवर 10चा आकडा धारण केलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ, काश्मीर मधील अनंतनाग, काशी, मथुरा, नागार्जुन वगैरे भारतातील अनेक ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरत असते. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा.